नमस्कार मंडळी. तर चला, आज माझ्याकडे थोडीशीच पानं राहिली होती पालकाची, तर आपण एक नवीन रेसिपी बनवूयात. तुम्ही म्हणाल हे हा तर पालक पराठा आहे, परंतु पालक पराठ्यामध्ये जास्त पालक असतो आणि कोणी कोणी पीठ पण मिक्स करतात. तर तसं न करता मी एकाच पिठापासून बनवते बघा. तर सुरुवातीला मी पानं उकळून घेतली मीठ टाकून 5 मिनटं. त्यानंतर ते मिक्सरमध्ये टाकले. त्यानंतर त्यामध्ये लसूण टाकला, मिरची टाकली, जिरे टाकले आणि बारीक मिक्सरवरती फिरवून घेतलं. त्यानंतर ते पिठामध्ये मिक्स केलं. फक्त मी गव्हाचं पीठ वापरते. तर अशा पद्धतीने मी मिक्स करून घेतलं, थोडं थोडं पाणी घालून. थोडंसं तेल पण टाका, त्यामुळे मऊ होतात चपात्या. आणि त्यानंतर कणकीचा गोळा हा तेल लावून एकदम मऊ असा मळून घेतला बघा या पद्धतीनं. आणि त्यानंतर पटापटा चपात्या लाटल्या आणि अशा पद्धतीनं मी तव्यावरती चपाती टाकून भाजली. आणि बघा एकदम टम्म फुगते, एकदम छान होते. मी तर याला पालक चपाती म्हणेल. तुम्ही काय म्हणाल हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे पण नक्की कमेंट करून सांगा. तर बघा एकदम छान अशा चपात्या तयार होतात. आपल्या नेहमीच्या चपात्या खाऊन रोज कंटाळा येतो, त्यामुळं अशा वेगळ्या पद्धतीच्या चपात्या तुम्ही करू शकतात. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा. आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी